बाई. हा मग जा तू. हा जा जा. हा जा जा. चालले ना जा मग. अगं जा जा जा. नाही जाऊ दे. नाही ग नाही जाऊ दे. बिलकुल नाही जाऊ दे. नाही जाऊ दे. नाही जाऊ दे. नाही ग. हाँ नहीं नहीं बिल्कुल नहीं. नो 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 नाही. गणपती बाप्पाचा मोरया कर. गणपती बाप्पा मोरया. मोरया. काय लई कंटाळा आला होता नाही आपल्याला. लई कंटाळा आला. सटकली का? हा नाही सटकली का? पप्पाकडे बसते का? मग हे कसं? हे सर्व माझ्यासाठी? काय बोलते? नाही. एका जागेवर बस ना. पडशील. बस एका जागेवर. तू चाय पिते? चहा पिते? चहा पिते का? चहा पिते? मेहंदी वालों को हमारी असलियत का पता चल गया. त्या काकाला बोल, काका आमचं काम कधी होणार? कधी होणार? बोल काका आमचा काम करू द्या. मला लय उशीर होतो. आज हाजी साहब के साथ बहुत सारे लोग आ गए थे हमारे घर पे. अजीब अजीब नजरों से देख रहे थे वो. इससे पहले कि ये लोग हमारा सामान खरीदे और हमें घर से धक्के देकर निकाले. किसी के मजाल में हमें यहाँ से कोई क्या निकालेगा. हमको ध्यान नहीं देना चाहिए. मेरी जिंदगी से तंग आ गई माँ में. Let's go. सो नेक्स्ट मॉर्निंग आम्ही निघालो साताऱ्यासाठी. आणि खरं सांगू तर मन बिलकुल पण लागत नाही, कारण की रात्रीच अद्विका खूप जोरात पडली तर खूप मला तिला दवाखान्यात वगैरे घेऊन जावं लागलं. तर माझं मन लागत नव्हता. तर माझी इच्छा नव्हती आज यायची, पण मी ह्यांना मना पण केलं की तुम्ही जाऊन या. मी येत नाही कारण की माझं मन लागत नाही आहे. आणि लांब गेलं तर आपल्या मुलाचे खाण्यापिण्याचे पण खरंच खूप वांदे होतात. म्हणून माझ्यामध्ये तर मी तर अर्पिताच्या वेळेस पण अशी होती की 3-4 वर्ष कुठं हालायचं नाही, कारण की जोपर्यंत आपले मुलं व्यवस्थित एन्जॉय करत नाही, खात पित नाही कुठं, तर आपलं मन कसं लागणार आहे. सो असंच माझं मन नव्हतं. आणि अद्विका पण मला सोडून राहत नाही. सो थोडंसं माझ्यासाठी इश्यूज होता. आणि तिथं गेल्यावरती तिला सांभाळायचं वगैरे हा माझा मेन टास्क होता. तर बघू माझ्याने केवढे क्लिप्स घेताही येते. सो मी तेवढे क्लिप्स वगैरे घेणार आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार. चांगले व्ह्यूज आहे, एन्जॉय करा. मी पण एन्जॉय करते, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि थोडासा हॉल्ट घेतला, म्हटलं थोडे इथं थांबावा आणि मग पुढे जावा, कारण की खूप मोठी ड्रायव्हिंग होणार आहे. सो स्टे ट्यून. पुढं कनेक्ट राहा. कसं काय प्रोग्राम होतं हे तुम्हाला पुढं नक्कीच कळणार.
आता तेवढंच करायचं. सो खूप मोठी ट्रॅव्हलिंग झालेली आहे आणि घरी आल्यावर तेच घरचं काम चालू होतं. सो मला जास्त काही क्लिप्स घेता आले नाही. जेवढे क्लिप्स मला घेता आले तेवढे मी घेतलेले आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर केले. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा. आणि घरी आल्यावर घरचं काम चालू आहे. सो चला भेटूया.